नाशिक रोड पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन. वास्को चौकात घटनेने पोलिसांना जाग. 50हून अधिक टवाळखोरांवर कारवाई. बुधवारी रात्री वास्को चौकात झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांना जाग आली असून हद्दीत उघड्यावर दारू पिणारे तसेच धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात येऊन तंबी देऊन सोडून देण्यात आले. नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी सायंकाळी धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या विशेष मोहिमेत 15 पोलीस अधिकारी व सुमारे 70 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेत परिसरात व्यापक तपासणी आणि कारवाई केली. नाशिक शहरात पोलिसांनी राबविलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनद्वारे टवाळखोर व संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नाशिक रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बस स्टॉप परिसर, सुभाष रोड, वास्को चौक भागात कारवाई करून 50हून अधिक टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करून दहशत निर्माण करणाऱ्या, टवाळखोरी करणाऱ्या आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या 50हून अधिक व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 112 व 117 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेमुळे परिसरातील टवाळखोर, गुन्हेगार व समाजकंटकांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कॉम्बिंग ऑपरेशनची मोहीम यापुढेही सातत्याने राबविण्यात आली पाहिजे, जेणेकरून गुन्हेगारांवर पोलिसांचे वचक निर्माण होऊन नाशिक जिल्हा खरा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध होईल. पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी संपूर्ण नाशिक आयुक्तालयामध्ये उघड्यावर दारू पिणारे, टवाळखोर आणि जे गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहेत या सगळ्यांसाठी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलेले आहे. आज आपल्या विभागामध्ये म्हणजे परिमंडळ 2 या ठिकाणी माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त श्रीमती संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाशिक रोड विभागामध्ये कंबाईंड कॉम्बिंग ऑपरेशन राबवतोय. या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये परिमंडळ 2 विभागातील चिंचाळे पोलीस स्टेशन, अंबड पोलीस स्टेशन, सातपूर, MIDC या पोलीस स्टेशनचं आणि इकडं नाशिक रोड विभागामध्ये उपनगर आणि जोळेल कॅम्प या इथील अधिकारी व अंमलदार या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनला एकत्र येऊन ही मोहीम आम्ही राबवतोय. ही मोहीम साधारणतः रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. त्या ठिकाणी जितके पण उघड्यावर दारू पिणारे, टवाळखोर किंवा गांजा किंवा नशेडी पदार्थ सेवन करणारे यांच्यावर या ठिकाणी आणून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत साधारणतः 50 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक रोड.